Hello students, we are studying 6th chapter of 8th standard mathematics, factorization of algebraic expressions. आणि या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 6.3 पाहणार आहोत. तर बघा 6.2 मध्ये आपण जे पाहिलं होतं तो फॉर्म्युला होता a क्यूब प्लस b क्यूब. ओके, आणि आता 6.3 मध्ये आपण जो फॉर्म्युला पाहणार आहे तो आहे a क्यूब मायनस b क्यूब. ओके, मग आता बघा a क्यूब मायनस b क्यूबचे फॅक्टरायझेशन केल्यानंतर काय होतं, inside the bracket a minus b, in another bracket a square plus ab plus b square. तर हा झाला फॉर्म्युला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 6.2 मध्ये पाहिला होता तो, आणि हा आता आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 6.3 मध्ये वापरायचा आहे. दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर यामध्ये बघा a क्यूब प्लस b क्यूब आहे आणि इथे a क्यूब मायनस b क्यूब आहे. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, तर हे कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचं. म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब जेव्हा इथं मायनस असतं तेव्हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये मायनस घ्यायचं, ए आणि बीच्यामध्ये साईन मायनस घ्यायचं. जेव्हा इथे प्लस असतं तेव्हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये साईन प्लस येणार. इतकं तरी कळतं आहे. जेव्हा ए क्यूब मायनस बी क्यूब असतं त्यावेळी एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी येतं. जेव्हा ए क्यूब प्लस बी क्यूब असतं त्यावेळी पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी असतं. ओके, जे साईन इथं तेच साईन या ब्रॅकेटमध्ये, जे साईन इथं तेच साईन या ब्रॅकेटमध्ये. कळतं आहे. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा दोन्हीकडे व्हॅल्यूज सेम आहेत, ए स्क्वेअर ए बी बी स्क्वेअर, ए स्क्वेअर ए बी बी स्क्वेअर. ओके, म्हणजे व्हॅल्यूज दोन्हीकडे सेमच आहेत, फक्त इथलं साईन चेंज होतं आहे. शेवटी प्लस बी स्क्वेअर दोन्हीकडे पण आहे, पण इथलं साईन चेंज होतं. इथलं म्हणजे कुठलं, ज्या टर्ममध्ये ह्या ए आणि बीचा प्रोडक्ट असतो त्याचं साईन चेंज होतं. बरोबर. मग ते कसं चेंज होतं बघा, तर जेव्हा ह्या ब्रॅकेटमध्ये मायनस असतं तेव्हा इथे प्लस असतं, आणि जेव्हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस असतं तेव्हा इथे मायनस असतं. कळतं आहे. म्हणजे आता एका फॉर्म्युलामध्ये साईन किती येतात बघा, 1 2 3 3 साईन येतात. एक साईन तर फिक्स झाले, बी स्क्वेअरचं साईन दोन्हीकडे प्लसच येणार. राहतात किती साईन, 2 साईन राहतात. बरोबर. हे 1 आणि हे 2, इथे पण हे 1 हे 2, 2 साईन राहिले. मग आता हे 2 साईन डिसाईड कसे करायचे बघा, जेव्हा इथे ए क्यूब मायनस बी क्यूब असतं तेव्हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये साईन येतं मायनस, म्हणून इथे साईन येतं प्लस. जेव्हा ए क्यूब प्लस बी क्यूब असतं त्यावेळी पहिल्या ब्रॅकेटमध्ये साईन येतं प्लस, म्हणून इथे साईन येतं मायनस. ओके, इथे आणि इथे दोन्हीकडं पण प्लस साईन आहे असं कधीच होत नाही. ओके, त्यामुळं या प्रकारे लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करायची गरज लागणार नाही. तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन बघून तुम्ही फॉर्म्युला क्रिएट करू शकाल. ठीक आहे. काय मग राहील ना लक्षात फॉर्म्युले, पाठ करायचेच नाहीत आपल्याला, आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत, आणि ही आहे लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक. ओके, आता या फॉर्म्युलावर बेस आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात प्रॅक्टिस सेट नंबर 6.3 मधले. तर 6.3 मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे, तर फॅक्टराईज. फॅक्टराईज म्हणजे काय, तर एक इक्वेशन दिलेलं असणार आहे आणि आपल्याला त्याचे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे त्याचे अवयव फाइंड आउट करायचे आहेत. ओके, पहिला क्वेश्चन काय आहे, वाय क्यूब मायनस 27. आता हे ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे का, नाही आहे. इथे ए क्यूबच्या फॉर्ममध्ये ही टर्म आहे, पण ही बी क्यूबच्या फॉर्ममध्ये नाही आहे. पहिला ह्याला ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणावं लागेल. करेक्ट. मग आता बघायचं 27 कशाचा क्यूब आहे बाबा, तर 3चा क्यूब आहे, म्हणून ते कसं लिहिणार आपण, वाय क्यूब मायनस 3 क्यूब. ओके, म्हणजे 27 हा 3चा क्यूब आहे म्हणून वाय क्यूब मायनस 3 क्यूब असं लिहिलं. ओके, आता हे आहे का बघा ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे. मग आता इथे ए काय होतं आहे, हे वाय, बी काय होतं आहे, हे 3, मधलं साईन मायनस आहे. आता या ए आणि बीच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घालायच्यात. काय होईल बघा, ए मायनस बी म्हणजे वाय मायनस 3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. मग ए म्हणजे काय आहे, वाय, म्हणून वाय स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे वाय मल्टिप्लाय बाय 3, आणि प्लस बी स्क्वेअर म्हणून 3 स्क्वेअर. आता याला सॉल्व करायचं आहे. पहिलं ब्रॅकेट आहे तसं राहील, वाय मायनस 3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वाय स्क्वेअर. आता हे वाय मल्टिप्लाय बाय 3 काय होतं, 3y, आणि प्लस 3चा स्क्वेअर 9. ओके, झालं सिम्प्लिफिकेशन. तर हे झालं फायनल आन्सर.
ह्याचे दोन फॅक्टर्स आहेत, एक म्हणजे y-3, दुसरा म्हणजे y² + 3y + 9. हा दुसरा फॅक्टर झाला. कळतं आहे? दोन स्टेपमध्ये आन्सर येतं आहे. पहिल्यांदा फक्त आपल्याला a³ - b³ फॉर्ममध्ये आणायचं आहे आणि आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. एवढ्या दोन गोष्टी जमल्या की याच्यामध्ये आन्सर येणं काही अवघड नाही आहे. दोन स्टेपमध्ये आन्सर येतं. ओके, प्रॅक्टिस करायचं फक्त आपण. क्वेश्चन नंबर 2 बघूयात. x³ - 64y³. आता याच्यामध्ये आहे का बघा a³ - b³ फॉर्ममध्ये? नाही आहे. का नाही आहे? हे जे क्यूब आहे हे फक्त yचं आहे, 64चं नाही आहे. ओके, 64 त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. आता येथे मल्टिप्लिकेशनमध्ये असताना काय आहे का फॉर्म्युलामध्ये? नाही आहे. त्यामुळे याला 64 जे मल्टिप्लिकेशन आहे याला पण क्यूबच्या फॉर्ममध्ये आणावं लागेल. मग ते कसं आणता येईल बघा? तर हे जे 64 आहे हे कशाचं क्यूब आहे हे फाइंड आउट करायचं. कशाचं क्यूब आहे ते? तर 4चं क्यूब आहे. म्हणून ते कसं होईल? x³ - 4y ब्रॅकेट क्यूब. म्हणजे आता हे क्यूब हे 4चंही आहे आणि yचंही आहे. मग आता त्याचं क्यूब काढल्यानंतर ही व्हॅल्यू येते का बघा? 4चं क्यूब 64, yचं क्यूब y³ येतं आहे. त्यामुळे हे जे आपण लिहिलं आहे हे बरोबर लिहिलं आहे. पडताळा करून बघायचं एकदा. ओके, क्रॉस चेक करून बघायचं. जर याचा क्यूब हीच व्हॅल्यू येत असेल तर म्हणायचं की आपण बरोबर चाललो आहोत. ओके, आता a³ - b³ फॉर्ममध्ये आले. मग आता a आणि bच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये घातलं की आपल्याला आन्सर येऊन जाईल. आता aची व्हॅल्यू काय होते? x. bची व्हॅल्यू काय येते? 4y. ओके, मध्ये मायनस साईन आहे. मग फॉर्म्युलानुसार आपण aची आणि bची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. काय होईल? a - b म्हणजेच x - 4y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a² + ab + b² म्हणून aची व्हॅल्यू x म्हणून x² प्लस ab म्हणजेच x × 4y आणि प्लस b² म्हणजे काय? 4yचा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, आपण 4y² लिहिलं नाही. 4y² लिहिलं तर काय होईल? तो स्क्वेअर फक्त त्या yचा होईल, 4चा नाही होणार. आणि आपल्याला काय करायचं आहे? या पूर्ण bचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणून हे पूर्ण b ब्रॅकेटमध्ये घातलं. राईट. आता याला सॉल्व करा. x - 4y एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x². आता x × 4y काय होईल? 4xy. बरोबर, म्हणून इथे प्लस 4xy आलं. आणि आता प्लस 4yचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? 4चा स्क्वेअर 16, yचा स्क्वेअर y². ओके, म्हणून हे झालं आन्सर. काय होतं आहे? एक फॅक्टर झाला x - 4y, दुसरा फॅक्टर झाला x² + 4xy + 16y². हा दुसरा फॅक्टर झाला. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. 27m³ - 216n³. आता हे आहे का a³ - b³ फॉर्ममध्ये? दिसताना वाटते ते, पण तसं नाही आहे. का? तर ते जे क्यूब आहे ते mचं आहे आणि हे जे क्यूब आहे हे nचं आहे. आणि त्याला हे मल्टिप्लाय असणारे हे जे नंबर्स आहेत ते या फॉर्म्युलामध्ये कुठेच नाही आहेत. ओके, म्हणून आपल्याला काय करायचं आहे? हे नंबर्स पहिला क्यूबच्या फॉर्ममध्ये आणायचे आहेत. कळतं आहे? मग आता ते कसं शोधायचं बरं? तर बघा, 27 हे कशाचं क्यूब आहे? 3चं क्यूब आहे. म्हणून 27m³ कसं लिहू शकतो? 3mचा ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो. तसंच 216 कशाचं क्यूब आहे? तर 6चं क्यूब आहे. म्हणून 216n³ हे कसं लिहू शकतो? 6n ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो. आणि हे मधलं मायनस साईन आहे तसं. कळतं आहे? आता क्रॉस व्हेरीफाय करून बघायचं. हे जे आपण फाइंड आउट केलेलं आहे ते त्याचं जर का क्यूब काढलं तर ही व्हॅल्यू येते का बघायचं. 3चा क्यूब 27, mचा क्यूब m³, तसंच 6चा क्यूब 216, nचा क्यूब n³. बरोबर, म्हणजे हे जे आपण काढलेलं आहे हे बरोबर आहे. आता a³ - b³ फॉर्ममध्ये मिळाले का? मिळाले. मग आता याला या फॉर्म्युलामध्ये पुटअप करायच्यात आणि आन्सर फाइंड आउट करायचं आहे. aची व्हॅल्यू काय होईल? 3m आणि bची व्हॅल्यू काय होईल? 6n.
ओके, मग आता व्हॅल्यूज पुटअप करा. एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी म्हणून 3m मायनस 6n. ओके, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर म्हणजेच 3mचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी म्हणजेच प्लस 3m मल्टिप्लाय बाय 6n आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे प्लस 6nचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे ब्रॅकेटमध्ये ठेवायला विसरायचं नाही का, कारण की याला मल्टिप्लिकेशन टर्म आहे. ओके, एकच व्हेरिएबल तेवढं नाही आहे, त्याला कॉन्स्टंट पण आहे. बरोबर, त्यामुळं हे पूर्ण ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. जर तुम्ही ब्रॅकेट मिस केलात तर आन्सर चुकतं. कळते? आता याला सॉल्व करायचं. पहिलं ब्रॅकेट आहे तसंच राहील 3m मायनस 6n. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येईल 3चा स्क्वेअर 9, mचा स्क्वेअर m स्क्वेअर प्लस 3 मल्टिप्लाय बाय 6 18, m मल्टिप्लाय बाय n mn आणि प्लस 6चा स्क्वेअर 36 आणि nचा स्क्वेअर n स्क्वेअर. म्हणून आन्सर काय आला 3m मायनस 6n आणि दुसरा फॅक्टर झाला 9m स्क्वेअर प्लस 18mn प्लस 36n स्क्वेअर. क्लिअर? आता क्वेश्चन नंबर 4. 125y क्यूब मायनस 1. आता 125 कशाचं क्यूब आहे तर 5चा क्यूब आहे. म्हणून 124y क्यूब कसं लिहू शकतो आपण 5y ब्रॅकेट क्यूब. ओके, आता हे 1 कशाचं क्यूब आहे तर हे 1चाच क्यूब आहे, म्हणून कसं लिहू शकतो 1चा क्यूब. आता क्रॉस व्हेरीफाय करून बघा हे आन्सर येतं का. 5चा क्यूब 125, yचा क्यूब y क्यूब, हे मायनस आहे तसं 1चा क्यूब 1 आलं. बरोबर, म्हणजे हेच एक्सपांड केल्यानंतर हे येतं, म्हणजे हे जे आपण मांडलेलं आहे हे बरोबर मांडलेलं आहे. आता हे a क्यूब मायनस b क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे का बघा, आहे. मग aची व्हॅल्यू झाली 5y, बीची व्हॅल्यू झाली 1. आता हे व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या आहेत आणि ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला फॅक्टर्स मिळणार आहेत. मग पहिला ब्रॅकेट काय होईल a मायनस b, म्हणून aची व्हॅल्यू आहे 5y मायनस बीची व्हॅल्यू आहे 1, म्हणून 5y मायनस 1. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येतं a स्क्वेअर म्हणजेच 5yचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे प्लस 5y मल्टिप्लाय बाय b म्हणजे 1. ओके, आणि प्लस बी स्क्वेअर म्हणून प्लस 1चा स्क्वेअर. आता याला सॉल्व करायचं आहे. पहिलं ब्रॅकेट आहे तसे येईल 5y मायनस 1. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल 5चा स्क्वेअर 25, yचा स्क्वेअर y स्क्वेअर आणि नेक्स्ट काय येईल 5y मल्टिप्लाय बाय 1. कोणत्या संख्येला 1 मल्टिप्लाय केलं तरी आन्सर येतं ती संख्याच, म्हणून प्लस 5y आणि प्लस 1 स्क्वेअरची व्हॅल्यू येते 1, म्हणून हे झाले फॅक्टर्स. काय येतं आहे आन्सर 5y मायनस 1 एक फॅक्टर झाला आणि 25y स्क्वेअर प्लस 5y प्लस 1 हा दुसरा फॅक्टर झाला. ओके, क्वेश्चन नंबर 5. 8p क्यूब मायनस 27 अपॉन p क्यूब. आता याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. प्रोसेस सेमच आहे. कॉन्स्टंट जे आहे त्याचा क्यूब रूट फाइंड आउट करायचं. 8 हे कशाचं क्यूब आहे 2चं क्यूब आहे, म्हणून 8p क्यूब हे कसं लिहिलं 2p ब्रॅकेट क्यूब असं लिहिलं. ओके, मायनस साईन आहे तसं दिलं. आता हे 27 न्यूमरेटरला आहे, तर हे कशाचं क्यूब आहे 3चं क्यूब आहे, म्हणून न्यूमरेटरला लिहिलं 3चा क्यूब आणि डिनॉमिनेटरचं p क्यूब आहे तसं लिहिलं. ओके, आता हे जे आपण जे फाइंड आउट केलेलं आहे हे कशा प्रकारे मांडता येईल बघा 2p ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज, मायनस साईन आहे तसं. आता इथे न्यूमरेटरचाही क्यूब आहे आणि डिनॉमिनेटरचाही क्यूब आहे. बरोबर, त्यामुळे या व्हॅल्यूज आपण जर ब्रॅकेटमध्ये ठेवल्या आणि हे जर का कॉमन क्यूब दिलं तर त्याचा आन्सर सेम हेच येतं. बरोबर, म्हणून आपण काय केलं ब्रॅकेटमध्ये 3/p लिहिलं आणि ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब केला. याचा अर्थ काय तर हे की जे क्यूब आहे हे 3चं पण आहे आणि pचं पण आहे. बरोबर, आता मिळालं का बघा a क्यूब मायनस b क्यूबच्या फॉर्ममध्ये मिळालं. मग ही झाली व्हॅल्यू aची, ही झाली व्हॅल्यू bची. आता या व्हॅल्यूज फॉर्म्युलामध्ये पुटअप करायच्यात आणि फॅक्टर्स फाइंड आउट करायच्यात. पहिलं काय येतं ब्रॅकेट a मायनस b, म्हणून इथे a काय आहे आपले 2p आहे, मायनस b काय आहे 3/p आहे, म्हणून 2p मायनस 3/p
हे पहिलं ब्रॅकेट झालं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे, ए स्क्वेअर म्हणजेच 2pचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय आहे, ए बी म्हणजे ए मल्टिप्लाय बाय बी म्हणून 2p मल्टिप्लाय बाय 3/p आणि लास्ट टर्म प्लस बी स्क्वेअर म्हणून प्लस 3/pचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता याला सॉल्व करायचं आहे. पहिलं ब्रॅकेट येईल आहे तसंच 2p मायनस 3/p. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल, 2चा स्क्वेअर 4, pचा स्क्वेअर p स्क्वेअर. नेक्स्ट 2p मल्टिप्लाय बाय 3/p. आता इथे काय होतं बघा, हे p आणि हे p, हे न्यूमरेटरचं p आहे, हे डिनॉमिनेटरचं p आहे. हे काय होईल, एलिमिनेट होईल. राहतात काय, न्यूमरेटरचं 2 आणि न्यूमरेटरचं 3. मग यांच्यात मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आन्सर काय येतं, +6. नेक्स्ट प्लस 3/pचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, हा स्क्वेअर 3चा पण आहे आणि pचा पण आहे म्हणून प्लस 3चा स्क्वेअर 9 आणि pचा स्क्वेअर p स्क्वेअर. तर हे झालं आपलं आन्सर. काय येतं आन्सर, एका ब्रॅकेटमध्ये 2p मायनस 3/p, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4p स्क्वेअर प्लस 6 प्लस 9/p स्क्वेअर. हे झालं दुसरं फॅक्टर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 343a क्यूब मायनस 512b क्यूब. पुन्हा a क्यूब मायनस b क्यूबच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. काय करायला लागेल, जे कॉन्स्टंट आहे त्याचं क्यूब रूट फाइंड आउट करायला लागेल. मग आता 343 कशाचं क्यूब आहे, तर 7चं क्यूब आहे म्हणून 343a क्यूब कसं लिहिलं, 7aचा ब्रॅकेट क्यूब लिहिलं. नेक्स्ट 512b क्यूब कसं लिहिलं, 512 8चा क्यूब आहे म्हणून ते लिहिलं 8b ब्रॅकेट क्यूब. आता हे आहे का बघा, ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे. ही झाली एची व्हॅल्यू, ही झाली बीची व्हॅल्यू. आता या ए आणि बीच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करायच्या आणि फॅक्टर्स फाइंड आउट करायच्यात. मग पहिलं ब्रॅकेट काय येतं, ए मायनस बी म्हणून काय येईल 7a मायनस 8b. नेक्स्ट ब्रॅकेट काय येतं, ए स्क्वेअर म्हणजे 7aचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे ए मल्टिप्लाय बाय बी म्हणून प्लस 7a मल्टिप्लाय बाय 8b आणि लास्ट टर्म प्लस बी स्क्वेअर म्हणून प्लस बीची व्हॅल्यू आहे 8b म्हणून 8b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करताना पहिलं ब्रॅकेट आहे तसं येईल 7a मायनस 8b. दुसरं ब्रॅकेट फक्त सॉल्व करायला लागेल. 7चा स्क्वेअर 49, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 7a मल्टिप्लाय बाय 8b. काय होतं बघा, 7 मल्टिप्लाय बाय 8 56, ए मल्टिप्लाय बाय बी ए बी म्हणून काय येईल प्लस 56ab. नेक्स्ट 8b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, 8चा स्क्वेअर 64, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. तर हे झालं आपलं आन्सर. काय येतात फॅक्टर्स, 7a मायनस 8b पहिला फॅक्टर झाला, 49a स्क्वेअर प्लस 56ab प्लस 64b स्क्वेअर हा दुसरा फॅक्टर झाला. राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. 64x क्यूब मायनस 729y क्यूब. पुन्हा सेम, इथे कॉन्स्टंट आहे त्याचा क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. 64 कशाचं क्यूब आहे, तर 4चा क्यूब आहे म्हणून 64x क्यूब कसं लिहिलं, 4x ब्रॅकेट क्यूब. तसंच 729 कशाचा क्यूब आहे, तर तो 9चा क्यूब आहे. बरोबर, आपण या अगोदर 1 to 10 नंबरपर्यंतचे ॲटलिस्ट क्यूब लर्न केलेत, करेक्ट. ते जर पाठ नसतील तर ते पाठ करून घ्या म्हणजे इथे तुम्हाला वेळ वाचेल, लगेच लक्षात येईल. राईट, 729 9चा क्यूब आहे म्हणून 729y क्यूब आपण लिहिलं 9y ब्रॅकेट क्यूब. राईट. आता हे जर तुम्ही क्यूब फाइंड आउट केलात तर हीच व्हॅल्यू येते. आता ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आहे का, आहे. ए काय होईल 4x होईल, बी होईल 9y. मग आता या ए आणि बीच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुट करा. काय होतं बघा, ए मायनस बी म्हणून 4x मायनस 9y. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणून 4x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए मल्टिप्लाय बाय बी म्हणजेच 4x मल्टिप्लाय बाय 9y प्लस बी स्क्वेअर म्हणून प्लस
9y ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला सॉल्व करायचं आहे. पहिलं ब्रॅकेट आहे तसंच 4x मायनस 9y. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4चा स्क्वेअर 16, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 4 9 36, एक्स मल्टिप्लाय बाय वाय एक्स वाय म्हणून प्लस 36 एक्स वाय. आणि लास्ट 9चा स्क्वेअर 81, वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. तर हे झालं आपला आन्सर. काय येईल आन्सर? 4x मायनस 9y एक फॅक्टर झाला, 16x स्क्वेअर प्लस 36xy प्लस 81y स्क्वेअर दुसरा फॅक्टर झाला. ओके. क्वेश्चन नंबर 8. 16a क्यूब मायनस 128 अपॉन बी क्यूब. आता ह्याला परत ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. सेम प्रोसेस ठेवायची. कॉन्स्टंट आहे त्याचं क्यूब रूट निघते का बघायचं. 16चं क्यूब रूट निघतं का? नाही निघत. 128चं क्यूब रूट निघतं का? नाही निघत. आता क्यूब रूट निघत नाही तर आपण काय केलं होतं? 5.2मध्ये अशा प्रकारे आपण केलं होतं. काय केलं होतं? तर एक कॉन्स्टंट व्हॅल्यू बाहेर काढायची आणि उरलेलं जो आतमध्ये राहतं त्याचे क्यूब रूट निघतं का बघायचं. आता इथे आपल्याला माहिती आहे 16चा क्यूब रूट निघत नाही, पण 8 हा क्यूब आहे 2चा. मग ह्याला इथे जर का 8 ठेवायचं असेल तर बाहेर किती काढायला लागेल? 2 काढायला लागेल, कारण की 2 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 16. बरोबर. मग इथं ए क्यूबच्या जोडीला जर का इथं 8 ठेवायचं असेल तर या 16मधून 2 बाहेर काढायला लागेल, जेणेकरून ब्रॅकेटमध्ये 8a आणि ब्रॅकेटचा क्यूब होईल. करेक्ट. मग आता 2 बाहेर काढलं, आतमध्ये काय राहतं? 16मधून 2 बाहेर काढल्यानंतर आतमध्ये राहतं 8a क्यूब. आता तुम्ही म्हणाल 16मधून 2 काढल्यानंतर 14 राहतं, तर इथे वजाबाकी नसते, इथे मल्टिप्लिकेशन होतं. बरोबर. ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या आणि ब्रॅकेटच्या आतमधल्या संख्यांमध्ये वजाबाकी होत नाही, तर तिथे गुणाकार होतो. बरोबर. म्हणून इथे 2 बाहेर काढल्यानंतर राहतं 8a क्यूब. कळतं आहे? तसंच आता या टर्ममधून 2 निघले, तसं याच्यातून सुद्धा 2 काढायला लागेल. मग इथे काय राहतं? 64 अपॉन बी क्यूब. ठीक आहे. आता बघायचं 64 कशाचं क्यूब आहे का? आहे, 4चा आहे. 8 कशाचं क्यूब आहे का? 2चा आहे. मग आता याला आपण ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्ममध्ये आणूयात. कसं लिहिता येईल बघा. हे 2 आहे तसं बाहेर काढलेलं. ब्रॅकेटमध्ये काय होईल? 8a क्यूब कसं लिहिलं आपण? 2a ब्रॅकेट क्यूब मायनस आहे तसं 64 कसं लिहू शकतो आपण? 4चा क्यूब लिहू शकतो. आणि डिनॉमिनेटरला बी क्यूब, म्हणून आपण 64 अपॉन बी क्यूब कसं लिहू शकतो? 4 अपॉन बी ब्रॅकेट क्यूब. ओके. आता ए आणि बीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ही व्हॅल्यू एची झाली, ही व्हॅल्यू बीची झाली. आता या व्हॅल्यूच्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचे. काय होईल? पहिलं ब्रॅकेट 2 बाहेर काढलेलं आहे तसं राहील, आणि हे जे इक्वेशन झालेलं आहे हे आपण फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे. म्हणून 2a मायनस 4 अपॉन बी एका ब्रॅकेटमध्ये झालं. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजेच 2aचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे ए मल्टिप्लाय बाय बी, म्हणून 2a मल्टिप्लाय बाय 4 अपॉन बी. ठीक आहे. आणि नेक्स्ट बीचा स्क्वेअर म्हणून 4b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता याला सॉल्व करायचं आहे. 2 मल्टिप्लाय बाय, इथून काय कॉमन निघतं का बघा? 2 कॉमन निघतं आहे. बरोबर. इथे पण 2 आहे, इथे पण 2 मल्टिप्लाय बाय 2 आहे, म्हणून इथून पण 2 बाहेर निघतं आहे. म्हणून आपण काय केलं? 2 कॉमन काढलं. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? याच्यातून 2 बाहेर गेल्यावर राहतं ए मायनस 4 अपॉन बी. 4 म्हणजे कसं लिहू शकतो? 2 मल्टिप्लाय बाय 2. त्या 2 मल्टिप्लाय बाय 2मधनं 2 बाहेर निघाल्यानंतर इथे काय राहतं? 2 अपॉन बी. ओके. नेक्स्ट बघा. तर याच्यामध्ये बघा काय कॉमन निघतं? 2चा स्क्वेअर 4, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके. म्हणजे इथे 4 झालं. इथे या 2 मल्टिप्लिकेशनच्या टर्म आहेत, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे, म्हणून आपल्याला बाहेर काय काढता येईल? 4 बाहेर काढता येईल. आता इथे 2aचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 होतं, तर आपण बाहेर काढलं. राहतं काय? एचा स्क्वेअर, म्हणून पहिली टर्म झाली ए स्क्वेअर. नंतर 2a मल्टिप्लाय बाय 4 अपॉन बी, ह्याच्यामधलं 4 बाहेर काढलं. राहतं काय न्यूमरेटरला? 2a आणि डिनॉमिनेटरला राहतं बी प्लस 4 अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? 4चा पण स्क्वेअर आणि बीचा पण स्क्वेअर.
कळतंय. 4चा स्क्वेअर झाला 16, बीचा स्क्वेअर झाला बी स्क्वेअर. म्हणून आता आन्सर कसं लिहू शकतो, तर हे जे कॉन्स्टंट बाहेर काढलेले आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. पहिला 2 × 2 4, 4 × 4 16, म्हणून येतं 16. पहिलं ब्रॅकेट आहे तसं a-2/b, दुसरं ब्रॅकेट आहे तसं a² + 2a/b + 16/b². तर हे झाले या इक्वेशनचे 3 फॅक्टर्स. आता हे फॅक्टर्स मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत करेक्ट, त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे करू शकता. 16 तुम्ही मध्ये घ्या, राईटला घ्या, किंवा हा फॅक्टर तुम्ही कुठेही ठेवा, चालून जातं. का? कारण की त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. जसं आपण आतापर्यंत पाहिलं होतं 2 × 3 केलं काय, किंवा 3 × 2 केलं काय, आन्सर सेमच येतं. तसं याची प्लेसमेंट चेंज केली या फॅक्टर्सची तरीसुद्धा आन्सर सेमच येतं. राईट. आता प्रॅक्टिस सेट नंबर 6.3 मधला मेन क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करण्या अगोदर आपण फॉर्म्युले पाहूया जे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. ओके, कारण की आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी या सगळ्या फॉर्म्युलांची गरज लागणार आहे. ओके, त्यामुळे आपण थोडंसं रिकॉल करूया ते फॉर्म्युले. पहिला आपण जो पाहिला होता a+b ब्रॅकेट क्यूब, त्याचा काय आन्सर येत होतं a³ + 3a²b + 3ab² + b³. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला काय आहे a+b ब्रॅकेट स्क्वेअर, त्याचा आन्सर काय येतं a² + 2ab + b². नेक्स्ट a-b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच a² - 2ab + b². इथे पण सेम प्लस बी दोन्हीकडे असणारच आहे. इथे फक्त हे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची साईन चेंज होते. ती कशी चेंज होते, तर इथे जी साईन असते तीच त्या प्रोडक्टची साईन येते. ठीक आहे, इथं a - b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर इथे a² - 2ab + b² असणार, आणि इथे a + b ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर इथे a² + 2ab + b² असणार. ठीक आहे, लक्षात राहील. नेक्स्ट फॉर्म्युला बघा a³ - b³. आन्सर काय येतं a - b ब्रॅकेटमध्ये a² + ab + b². ठीक आहे, नेक्स्ट a + b a - b, एका ब्रॅकेटमध्ये a + b आलं, एका ब्रॅकेटमध्ये a - b आलं. आन्सर काय येईल a² - b². कळतंय. जेव्हा a + b a - b असे ब्रॅकेट्स येतात त्यावेळी त्याचं आन्सर असतं a² - b². आता यांचं मल्टिप्लिकेशन करत बसायची गरजच नाही. डायरेक्ट जेव्हा या फॉर्ममध्ये मिळतं त्यावेळी डायरेक्ट या फॉर्म्युलानुसार इथे लिहून टाकायचं a² - b². ठीक आहे, आता सॉल्व करूयात क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. तर इथे काय केलेलं असतं, इथे आपल्याला इक्वेशन दिलं असतं आणि ते आपल्याला सॉल्व करायचं असतं. म्हणजे ते जर का आन्सर फॅक्टर्समध्ये जरी आलं तर त्या फॅक्टर्सचे मल्टिप्लिकेशन करून किंवा सिम्प्लिफाय करून त्याला सोप्यात सोप्या पद्धतीत मांडायचं असतं. ओके, आता इथे बघा क्वेश्चन नंबर 1 काय आहे x + y ब्रॅकेट क्यूब - x - y ब्रॅकेट क्यूब. आता हे a³ - b³ फॉर्ममध्ये आहे का बघा. जर या पूर्ण याला a मांडलं तर तेच इथे पण आहे, पण तिथे मध्ये मायनस साईन आहे, म्हणून हे जे पूर्ण दिसतंय हे a राहील, हे जे पूर्ण दिसतंय हे राहील b, मध्ये साईन आहे मायनस. ओके, मग आता a³ - b³ फॉर्म्युला काय आहे, तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये a - b, a काय आहे x + y, म्हणून x + y लिहिलं, मध्ये मायनस, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - y, म्हणून या अशा प्रकारे लिहिलं. ओके, आता दुसरं ब्रॅकेट काय येतं a² म्हणजेच x + y ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट प्लस ab म्हणून प्लस x + y × x - y प्लस b² म्हणून प्लस x - y ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर हे इक्वेशन आलं. आता याला सॉल्व करायचं आहे. कसं सॉल्व होईल बघा, x + y आहे तसं घेतलं, हे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे म्हणून ब्रॅकेटच्या आतमधली सगळी चिन्ह चेंज होणार. काय होईल, इथे एक्सला प्लस साईन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर मायनस होईल म्हणून -x. इथे मायनस साईन आहे म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर मायनस × मायनस प्लस y. कळतं आहे. अशा प्रकारे आपण इथे सॉल्व केलं आहे, तसंच इथे सॉल्व करायचं आहे. आता इथे सॉल्व कसं होणार बघा, a + b ब्रॅकेट स्क्वेअर आपण पाहिलं होतं फॉर्म्युला काय होता a² + 2ab + b², म्हणून a² म्हणजेच x²
प्लस 2ab म्हणजे काय प्लस 2 मल्टिप्लाय बाय एक्स मल्टिप्लाय बाय वाय म्हणून 2xy प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट एक्स प्लस वाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय. आन्सर काय येतं एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणून प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट प्लस एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. मग एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. हे येतं याचं एक्सपान्शन. ठीक आहे. आता याला सॉल्व करूयात. पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा इथे एक्स आहे, इथे मायनस एक्स आहे, हे दोन एलिमिनेट होतील. आता वायला बघा इथे पण प्लस साइन आहे, इथे पण प्लस साइन आहे, म्हणून आन्सर काय येईल या पहिल्या ब्रॅकेटचं 2y. बरोबर. हे एक वाय, हे दुसरं वाय म्हणून 2y. एक्सला एक्स एलिमिनेट होणार आहेत, त्यामुळे त्याला विचारात घ्यायचं नाही. ठीक आहे. पहिलं ब्रॅकेटचं सॉल्व झालं 2y. आता दुसरं ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. कसं होईल बघा एक्स स्क्वेअर आणि कुठं आहे इथं आहे दुसरं, अजून कुठं आहे इथं आहे तिसरं. ओके. म्हणून एक्स स्क्वेअर किती होतील 3 टाइम्स म्हणून 3x स्क्वेअर. नेक्स्ट प्लस 2xy इथे मायनस 2xy दोन्ही एकमेकाला एलिमिनेट होतील. नेक्स्ट वाय स्क्वेअर इथे वाय स्क्वेअर आहे, इथे मायनस वाय स्क्वेअर आहे, मायनस वाय स्क्वेअरला प्लस वाय स्क्वेअर एलिमिनेट होईल. नेक्स्ट काय राहतं एक्स तर ऑलरेडी घेतलं आहे, मायनस 2xy ऑलरेडी घेतलं आहे, प्लस वाय स्क्वेअर राहतं. ओके. हे वाय स्क्वेअर एलिमिनेट झालं होतं, अजून कुठे वाय स्क्वेअर आहे या कोपऱ्यात आहे, ते तेवढे राहिले म्हणून काय होईल प्लस वाय स्क्वेअर. ओके. तर मग याचे फॅक्टर्स काय होतील बघा 2y इनसाइड द ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. राईट. मग आता याला अजून सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये द्यायचं आहे. हे जे आहे हे फॅक्टर्सच्या फॉर्ममध्ये झालं. आपण काय करायचं सिम्प्लिफाय करायचं म्हणजे अजून सोप्या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. कसं होईल बघा 2 मल्टिप्लाय बाय 3 6 एक्स स्क्वेअर वाय, हे एक्स स्क्वेअर हे वाय म्हणून 6x स्क्वेअर वाय प्लस 2y मल्टिप्लाय बाय वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2y क्यूब. ठीक आहे. तर हे झालं आपलं आन्सर. क्वेश्चन नंबर 2 3a प्लस 5b ब्रॅकेट क्यूब मायनस 3a मायनस 5b ब्रॅकेट क्यूब. इथे पण सेमच आहे. हे पूर्ण x मानू शकतो, हे पूर्ण y मानू शकतो आणि त्यानुसार आपण सॉल्व करायचं आहे. मग आता आपण काय करूयात ही जी एची आणि ही जी बीची व्हॅल्यू आहे ती फॉर्म्युलामध्ये पुट करूयात. काय तो फॉर्म्युला a मायनस बी. मग a म्हणजे काय 3a प्लस 5b मायनस b इज इक्वल टू 3a मायनस 5b. कळतं आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार काय येईल a स्क्वेअर म्हणजे 3a प्लस 5b ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट प्लस a मल्टिप्लाय बाय b म्हणून 3a प्लस 5b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3a मायनस 5b झालं. नेक्स्ट काय बघा प्लस b स्क्वेअर म्हणून प्लस 3a मायनस 5b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता याला सॉल्व करूयात. 3a प्लस 5b ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणून आतली सगळी साईन चेंज होतील. 3चं साईन आहे प्लस, चेंज झाल्यानंतर झालं मायनस. 5bमध्ये 5चं साईन आहे मायनस म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर झालं प्लस 5b. ओके. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येतं बघा हा आपल्याकडे फॉर्म्युला होता a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय येतं आन्सर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर 5b ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट a प्लस बी a मायनस बी या फॉर्ममध्ये आहे. आन्सर काय येतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणून 3aचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5bचा ब्रॅकेट स्क्वेअर. काय झालं हे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. आता राहतो प्रश्न शेवटच्या ब्रॅकेटचा शेवटच्या फॉर्म्युलाचा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय येतं आन्सर a स्क्वेअर म्हणजे 3a ब्रॅकेट स्क्वेअर. इथे मध्ये मायनस साईन आहे म्हणून आन्सरमध्ये पण येणार मायनस 2 मल्टिप्लाय बाय ab म्हणजे मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3a मल्टिप्लाय बाय 5b. ओके. नेक्स्ट प्लस b स्क्वेअर. b म्हणजे काय 3b ब्रॅकेट स्क्वेअर.
आता सॉल्व करायचं आहे. बघा 3a मायनस 3a झालं एलिमिनेट. राहतं काय 5b प्लस 5b. आन्सर काय येतं 10b. ओके, पहिलं ब्रॅकेट तरी सॉल्व झालं. आता दुसरं ब्रॅकेट बघूया. 3a स्क्वेअर, मग इथे 3चा स्क्वेअर होईल 9, aचा स्क्वेअर झाला a स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. आन्सर काय येतं 30. a मल्टिप्लाय बाय b येतं ab प्लस 5चा स्क्वेअर 25, bचा स्क्वेअर b स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9, aचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर 25, bचा स्क्वेअर b स्क्वेअर. नेक्स्ट 3चा स्क्वेअर 9, aचा स्क्वेअर a स्क्वेअर. आता इथे मायनस 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 काय येतं मायनस 30. a मल्टिप्लाय बाय b ab म्हणून मायनस 30 ab. नेक्स्ट प्लस 5b स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, bचा स्क्वेअर b स्क्वेअर. ओके, मग आता याला अजून सिम्प्लिफाय करायचं आहे. 9a स्क्वेअर अजून कुठे आहे का, इथे आहे. अजून कुठे आहे का, इथे आहे. ओके, मग आन्सर काय येतं 9 3 जा 27a स्क्वेअर. आता प्लस 30ab अजून कुठे दिसतो का, इथे मायनस 30ab असतो, हा एलिमिनेट होईल. नेक्स्ट प्लस 25b स्क्वेअर मायनस 25b स्क्वेअर, हे प्लस आणि मायनस एलिमेंट होईल. अजून कुठे आहे का, इथे आहे 25b स्क्वेअर. ओके, मग ते झालं पुढची टर्म. म्हणून हे जे 10b आहे त्याला आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर अजून सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. म्हणून काय होईल 10b मल्टिप्लाय बाय 27a स्क्वेअर. 10 मल्टिप्लाय बाय 27 270 येतं आणि b मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर येतं a स्क्वेअर b म्हणून 270a स्क्वेअर b. ही झाली पहिली टर्म. प्लस साईन आहे तसं. नंतर 10b मल्टिप्लाय बाय 25b स्क्वेअर काय तर 250 b क्यूब. बी क्यूब कसं आलं, इथं तर स्क्वेअर आहे, तर इथं ऑलरेडी स्क्वेअर आहे, मल्टिप्लाय बाय हे बी आहे, म्हणजे स्क्वेअर टर्मला अजून एकदा तीच संख्या मल्टिप्लाय असताना काय होतं त्याचा पॉवर 1ने इन्क्रीमेंट होतो, म्हणून बी क्यूब आलं. ओके, तर हे झालं आपलं फायनल आन्सर. नाव क्वेश्चन नंबर 3. a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब. आता इथे सिंगल फॉर्म्युला आहे a प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, त्याला एक्सपांड करूयात. ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हे काय झालं, या ब्रॅकेटच्या टर्मचं एक्सपान्शन झालं. ओके, मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब आहे तसं लिहिलं. आता याला सिम्प्लिफिकेशन होतं का बघा. ए क्यूब अजून कुठे आहे का, ए क्यूब इथे आहे, इथे प्लस ए क्यूब इथे मायनस ए क्यूब काय होणार एलिमिनेट होणार. नेक्स्ट बघा 3a स्क्वेअर बी अजून कुठे आहे का, 3a स्क्वेअर बी नाही आहे म्हणून काय होईल प्लस 3a स्क्वेअर बी. नेक्स्ट 3ab स्क्वेअर अजून कुठे आहे का, ab स्क्वेअर नाही म्हणून प्लस 3ab स्क्वेअर. नंतर काय तर प्लस बी क्यूब अजून कुठे आहे का, इथे मायनस बी क्यूब आहे म्हणून प्लस बी क्यूब मायनस बी क्यूब एलिमिनेट होणार आणि आन्सर राहणार 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. कळतं आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. पी क्यूब मायनस इनसाइड द ब्रॅकेट पी प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. आता याला सॉल्व करूयात. नेक्स्ट काय आहे ब्रॅकेट पी प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. आता याचं एक्सपान्शन कसं येतं ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर, म्हणून काय होईल ए क्यूब म्हणजेच पीचा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी म्हणून प्लस 3p स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी म्हणजे मल्टिप्लाय बाय 1. आन्सर येतं ती संख्याच म्हणून प्लस 3p स्क्वेअर. नंतर प्लस 3p आणि प्लस 1. आता हे कसं आलं तर आपल्याला जो फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब काय तर एचा क्यूब आला. नंतर 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर बी आलं, ए म्हणजे पी म्हणून 3 मल्टिप्लाय बाय पी स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 आन्सर येतं 3p स्क्वेअर. तसंच पुढची टर्म काय आहे 3 इंटू पी मल्टिप्लाय बाय 1 स्क्वेअर म्हणून 3p आणि हे लास्टला 1चा क्यूब म्हणून आन्सर आलं 1. ओके, आता याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करताना कसं करणार बघा, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणून आतमधल्या ब्रॅकेटमध्ये सगळ्यांचे साईन चेंज होणार. बरोबर,
म्हणून पी क्यूब आहे तसं लिहिलं. ब्रॅकेटच्या आतमध्ये प्लस पी क्यूब होतं, बाहेर आल्यानंतर मायनस पी क्यूब झालं. ब्रॅकेटच्या आतमध्ये प्लस 3p² होतं, ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर पुन्हा प्लस 3p² झालं. नंतर प्लस 3p होतं ते काय झालं मायनस 3p झालं. प्लस 1 होतं ते झालं -1. ओके, मग हे झालं आपलं एक्सपान्शन. आता याला अजून सॉल्व करता येतं का बघूया. इथे पी क्यूब आहे, इथं मायनस पी क्यूब आहे, प्लसला मायनस एलिमिनेट होणार. ओके, राहतं काय बघा, -3p² -3p -1. ओके, हे झालं आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 5. एका ब्रॅकेटमध्ये आहे 3xy - 2ab, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे 3xy + 2ab आणि ह्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये साईन आहे मायनस. आता हे बघा a³ - b³ फॉर्ममध्ये हे इक्वेशन दिसतं आहे. आता या ठिकाणी a काय झालं तर हे पूर्ण ब्रॅकेट, b काय झालं तर हे पूर्ण ब्रॅकेट. ठीक आहे, मग ब्रॅकेटमध्ये जेव्हा a³ - b³ असतं त्यावेळी काय येतं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये a - b आलं, म्हणून 3xy - 2ab -3xy + 2ab. ठीक आहे, a - b. ठीक आहे, नेक्स्ट काय येतं a², म्हणून 3xy - 2b ब्रॅकेट स्क्वेअर झाला, प्लस a × b म्हणजे 3xy - 2ab × 3xy + 2ab आणि नंतर b² म्हणून 3xy + 2ab ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता याला सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा बघा 3xy - 2ab आहे तसं लिहिलं, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे म्हणून ब्रॅकेटच्या आतमधले साईन चेंज होतील. ब्रॅकेटच्या आतमध्ये प्लस 3xy आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर -3xy होईल. ब्रॅकेटच्या आतमध्ये प्लस 2ab आहे, ब्रॅकेटच्या बाहेर आल्यानंतर -2ab होईल. ठीक आहे, आता सेकंड ब्रॅकेट सॉल्व करूयात. a - b ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं a² म्हणजे 3xy ब्रॅकेट स्क्वेअर -2ab म्हणून -2 × a म्हणजे 3xy × b म्हणजे 2ab प्लस b² म्हणून प्लस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ही झाली याची एक्सप्लेनेशन. आता पुढं काय करणार आहोत आपण, या ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन करणार आहोत. एका ब्रॅकेटमध्ये 3xy - 2ab, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3xy + 2ab. आन्सर काय येतं 3xy² - 2ab ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा याचं एक्सप्लेनेशन कसं होईल. 3xy ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच प्लस 2 × 3xy × 2ab प्लस b² म्हणून प्लस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला सॉल्व करायचं आहे. काय होतं बघा, 3xy - 3xy एलिमिनेट होईल, राहतं काय -2ab - 2ab राहतं काय -4ab. ओके, नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येतं 3² 9, x² x², y² y². ओके, नेक्स्ट बघा 2 × 3 6, 6 × 2 12. ठीक आहे, नंबर्सचं मल्टिप्लिकेशन झालं. आता व्हेरिएबल्स बघायचे, xy × ab. आन्सर काय येईल xy ab म्हणून -12 xy ab. ओके, प्लस 2² 4, a² a², b² b² प्लस 3² 9, x² x², y² y² मायनस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर, 2² 4, a² a², b² b². नेक्स्ट प्लस 3² 9, x² x², y² y². नाव प्लस 2 × 3 × 2 किती येतं 12. xy × ab आन्सर काय येतं xy ab. आणि लास्टला 2ab ब्रॅकेट स्क्वेअर काय होतं बघा 2² 4, a² a², b² b². ओके, आता याला अजून सिम्प्लिफाय होतं का बघूया.
थोडंसं आपण वरती ढकललं आणि आपण खाली त्याचं सेपरेशन बघूयात. -4ab ब्रॅकेटच्या बाहेर आहेत असं लिहिलं. नंतर ब्रॅकेटमध्ये आता इथं स्क्वेअर ब्रॅकेट वापरलं आहे, इथे कर्ली ब्रॅकेट वापरलं आहे. ब्रॅकेट तुम्ही कोणतेही वापरा, काही फरक पडत नाही. ठीक आहे. मग बघा 9x²y². अजून कुठे आहे x²y²? इथे आहे. 2 वेळा 9x²y² आहे. इथे अजून एकदा आहे 3 वेळा. म्हणजे किती होईल? 9 + 18 + 27. आन्सर काय येईल? 27x²y². नेक्स्ट बघा 12xyab -12xyab एलिमिनेट होणार. हे प्लस हे मायनस एलिमिनेट झालं. नेक्स्ट +4a²b² इथे -4a²b² एलिमिनेट झालं. अजून कुठे आहे a²b²? इथे आहे. राहतं काय? 4a²b². ते इथं लिहिलं. अजून काय राहतं का? नाही. मग आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. याचा प्रोडक्ट केल्यानंतर अजून आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल. काय होतं बघा प्रोडक्ट? 4 × 27. इथे मायनस साईन विसरायचं नाही. -4 × 27 काय तर -108 x² y² × ab म्हणून 108 x² y² ab आणि त्याचं साईन झालं मायनस, कारण हे -4 आहे. ठीक आहे. तसंच ह्या -4नं याला पण मल्टिप्लाय करूयात. पहिला मायनस इंटू प्लस होतं -4 × 4 येतं 16. a × a² a³. b × b² b³. हे झालं आपलं फायनल सिम्प्लिफिकेशन. तर या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट नंबर 6.3 कंप्लीट झालेला आहे. आपण यामध्ये काय बघितलं तर 2 वेगवेगळे फॉर्म्युले बघितले. 6.2 मधला आणि 6.3 मधला फॉर्म्युला. आपण त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याची ट्रिक पण पाहिली की सोप्यात सोप्या पद्धतीने ते फॉर्म्युले कसे लक्षात ठेवता येतील, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये तो फॉर्म्युला पाठ करून जायची गरज नाही. पाठ करून गेलं तर काय होतं, एक्झाममध्ये तो विसरू शकतो. बरोबर? किंवा गडबड होऊ शकते. साईनमध्ये गडबड झाली की पूर्ण फॉर्म्युला चुकतो. त्यामुळे आपण काय करणार आहोत, पाठ नाही करणार आहोत फॉर्म्युले. आपण फॉर्म्युले लक्षात ठेवणार आहोत आणि ते लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि नंतर आपण काय केलं आहे, या एक्सरसाइजवरती या प्रॅक्टिस सेटवरचे सगळे एक्झाम्पल्स इझी पद्धतीने सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटली असेल, फॉर्म्युले सोपे वाटले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच सोप्या पद्धतीनं पुढचे प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करणं विसरू नका. ऑलराईट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 6.4 सोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.